सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आता सुरू आहे घटस्थापना झालेली आहे आणि सुरू आहे नवरात्र. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या 9 स्वरूपांची 9 वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा करत असतो. आणि देवीने आपल्यासाठी काहीतरी चांगलं करावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी उपवास तापास सुद्धा या 9 दिवसांमध्ये केले जातात. अगदी काही लोक आपले केस कापत नाहीत, पुरुष लोक आपले दाढी वगैरे करत नाही. त्याचबरोबर मांसाहार टाळला जातो. त्याचबरोबर स्त्रिया अनवाणी राहतात किंवा पुरुषही बऱ्याच ठिकाणी अनवाणी राहतात किंवा गादीवरती न झोपणे, अशा बऱ्याचशा खूप अशा कडक पद्धतीने उपवास केले जातात. म्हणजे हे फक्त देवीला प्रसन्न करण्यासाठीच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे जे उपवास आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, हे जे काही सणवार आहेत ना, याचं वैज्ञानिक सुद्धा महत्त्व आहे. फक्त धार्मिक महत्त्व नाही आहे. पण अगदी देवीला प्रसन्न करण्यासाठीच आपण हे सगळं करावं असं काही नाही. आपली इच्छा असेल, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपण या गोष्टी कराव्यात आणि यातूनच मग देवीची सुद्धा सेवा आपल्याकडून होत असते. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण जितके आपल्या कुलदेवतेची, दुर्गा मातेची, देवीची जी आपण सेवा करू, लक्ष्मी मातेची जी सेवा करू, त्याचाच आपल्या आयुष्यावरती छान असा परिणाम होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीसुद्धा येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये विड्याच्या पानांचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहे, कारण देवीला तुळजाभवानी माता असेल किंवा कुठलीही देवी असेल तर तिला विड्याचं पाना खूप खूप प्रिय आहे. तर या 9 दिवसांमध्ये विड्याच्या पानाचे असे काही छोटेसे 2-3 उपाय आहेत. जर हे उपाय तुम्ही केले तर या विड्याच्या पानांचा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच घेऊन येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. जर तुमची श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतीलच तर देवीची सेवा तुमच्या हातून हो आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आहेत ना, त्या निघून जावो. तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आपण रोजचं आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे आर्थिक प्रॉब्लेम्स असतात किंवा शारीरिक किंवा सगळे काही जे आयुष्यामध्ये आपल्या प्रॉब्लेम असतात, तर आपण खूप त्यावरती पर्याय करत असतो की जर तुम्हाला सतत आजारपणा घरात असतील तर वेगवेगळे डॉक्टर्स आपण चेंज करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण उपाय त्यावरती करत असतो किंवा त्याच्यावरती इलाज आपण करत असतो. पण तरीसुद्धा आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काही जात नाहीत. काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतात, काही शारीरिक असतात, काही मानसिक असतात. खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात. आयुष्य जगणं इतकं काही सोपं नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन आणि त्यांचा सामना करूनच आपल्याला जगावं लागतं. पण या सगळ्या गोष्टी कुठे येऊन थांबतात, तर त्या देवापाशी येऊन थांबतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काहीच पर्याय नसतो आणि अचानक काहीतरी चमत्कार होतो आणि देव आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला करून देतो. तर अशाच पद्धतीने आपण सुद्धा देवाची काहीतरी सेवा करावी. देव हा फक्त भक्तीचा, मायेचा आणि प्रेमाचा भुकेला आहे असं म्हणतात. देवाला आपल्याकडून कुठलीच अपेक्षा नसते. फक्त आपण देवाची मनोभावे सेवा करावी एवढीच अपेक्षा देवाची असते. आणि जर आपण आपल्या आयुष्यामध्ये देवदेवतांची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये होत असलेले हे संस्कार आपसुकच आपल्या मुलांकडे सुद्धा जातात आणि त्यामुळे सगळ्या कुठल्याही गोष्टी असो, तुम्ही नेहमी प्रॅक्टिकल वागा, पण कधीतरी देवाच्या बाबतीत मुलांनासुद्धा हे संस्कार द्यायला कधीही विसरू नका. तर चला आता आपण पहिला उपाय पाहून घेऊयात. तर मंडळी, कुठल्याही देवी देवतेची विधिवत पूजा करण्यासाठी विड्याच्या पानाचा वापर हा केला जातो. अशात जर विड्यांच्या पानांचा हा उपाय आपण केला तर आपल्या सगळ्या इच्छा देवी नक्कीच पूर्ण करेल. तर हा उपाय करण्यासाठी नवरात्रीच्या कुठल्याही अगदी पहिल्या 5 दिवसांमध्ये विड्याच्या पानावर दुर्गा देवीचा मंत्र कुठला, तर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, तर हा मंत्र लिहून देवी दुर्गेच्या पावलांपुढे अर्पण करायचा.
आता नवमीच्या दिवशी ही पानं गोळा करून लाल कपड्यात बांधून ती तुमच्या तिजोरी असलेल्या ठिकाणी तुम्ही ठेवायची. तर असं जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक ज्या समस्या असतात ना, तर त्या नक्कीच दूर होतात. तर हा झाला पहिला उपाय, जो खूप सोपा आहे. पहिल्या नवरात्रीच्या 5 दिवसांमध्ये विड्याच्या पानांवर दुर्गा मातेचा ओम हैम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र लिहायचा आणि देवीच्या पावलांपुढे अर्पण करायचा. आणि नवमीच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या शेवटच्या दिवशी ही पानं ही पानं आपल्याला गोळा करून लाल कपड्यात बांधून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. तर थोडक्यात सुद्धा हा उपाय मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर दुसरा उपाय, दुर्गा देवीला विड्याची पानं फार प्रिय आहेत. तर अशात जर आपण विड्याची पानं अर्पण केली तर दुर्गादेवी प्रसन्न होते. त्यामुळेच हा दुसरा उपाय म्हणजे विड्याच्या पानांवरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. आणि यानंतर नवमीला ही सगळी पानं आपल्याला वाहत्या म्हणजे जो पाण्याचा स्रोत तुमच्याजवळ आहे तिथे विसर्जित करायचे आहे. जर असे केले तर तुमच्या आयुष्यातले आर्थिक संकट नक्कीच दूर होणार आहेत. आता त्याबरोबर तिसरा आणि सोपा उपाय आहे, तो म्हणजे आहे आपल्या व्यवसायासाठी. तर बरेच जण व्यवसाय करतात, पण व्यवसायात म्हणेल तसं यश मिळत नाही किंवा व्यवसायाची प्रगती होत नाही, व्यवसायात सतत तोटे सहन करावे लागतात. तर अशा वेळी कठोर मेहनत करूनही जर तुम्हाला व्यवसायात यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्या नक्की कामी येणार आहे. तर हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी नवरात्रीचे 9 दिवस विड्याच्या पानांना दोन्ही बाजूने आपल्याला मोहरीचं तेल लावून दुर्गा देवीच्या पावलांपुढे अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ही पानं उशाखाली ठेवून आपल्याला झोपायचं आहे. जर असं तुम्ही 9 दिवस केला किंवा अगदी 5 दिवस जरी केले, सुरुवातीचे किंवा शेवटचे, तरीसुद्धा तुमच्या व्यवसायात तुम्हाला लाभ होणार आहे. तर हे जे उपाय आहेत त्यातील सगळ्यात शेवटचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरात जर काही वाद असतील, तर बऱ्याच जणांच्या घरात असतात, शक्यतो सगळ्याच घरांच्या मध्ये थोडेफार वाद असतात. तर घरात भरपूर वाद असतील तर हा उपाय आवर्जून करायचा. तर हा उपाय करण्यासाठी विड्याच्या पानांवरती आपल्याला केशर ठेवायचं आहे आणि मग हे दुर्गा देवीच्या पावलांपुढे आपल्याला अर्पण करायचं आहे. तर असं जर केलं आपण तर घरातील वातावरण सकारात्मक होईल, शिवाय घरातील वादविवादही दूर होतील. तर ही विड्याच्या पानांचे सोपे जे उपाय आहेत हे तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा उपाय जो आपल्याला नक्कीच करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टींची कमी असेल, सुख शांती नसेल, घरामध्ये समृद्धी नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा राहत नसेल, तर हा सोपा उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला विड्याच्या पानांवरती एक हळदी कुंकवाने आपल्याला छान असं स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढून ही पानं आपल्याला दुर्गादेवी समोर किंवा जिथे तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा अखंड दिवा तुम्ही लावलेला असेल तर तिथे अर्पण करायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी ही पाने आपल्याला वाहत्या नदीमध्ये सोडून द्यायची आहे. तर हे सोपे उपाय करून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक घडो, हीच देवीचरणी आपली प्रार्थना आहे. तर हे सोपे उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.